राहुरी येथील वकील दाम्पत्याच्या डोक्यात प्लास्टिकच्या पिशव्या घालून निर्घुण खून करण्यात आला। पुरावा नष्ट करण्यासाठी दोघांचे मृतदेह साडीत गुंडाळून विहिरीत फेकल्याची कबुली माफीचा साक्षीदार असलेल्या हर्षल ढोकणे याने मंगळवारी प्रधान जिल्हा न्यायाधीश अंजू शेंडे यांच्या समोर दिली आहे। दरम्यान माफीच्या साक्षीदाराला अनेक प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत। राहुरी येथील न्यायालयातून अपहरण करून वकील दाम्पत्याला 25 जानेवारी रोजी त्यांच्याच मानोरी येथील बंगल्यावर नेण्यात आले। तिथे गेल्यानंतर मुख्य आरोपी किरण दुशिंगे याने वकील राजाराम आढाव यांच्याकडे पैशाची मागणी केली। त्यावर माझ्याकडे पैसे नाहीत, मी कर्जबाजारी आहे, मॅडमच्या खात्यावर 60 ते 65 हजार रुपये आहेत, ते देऊ शकतो असे सांगितले। त्यावेळी दुपारी 3 वाजले होते। किरणने तुमच्या मुलाचे मॅटर मिटविण्यासाठी पैसे द्यावे लागतील अशी मागणी वकिलाकडे केली, मात्र वकिलांनी त्यांना पैसे दिले नाहीत। वकील दाम्पत्य पैसे देत नसल्याने आरोपींनी त्यांच्याकडे 4 चाकी वाहनाची चावी मागितली। मॅडमने कारची चावी दिली। एकाने कार बंगल्याच्या पाठीमागील दरवाजासमोर आणून उभी केली। त्यात वकील दाम्पत्याला बसवले। कार ब्राह्मणी गाव शिवारातील वनक्षेत्रातील चारीच्या रस्त्याने निघाली। किरण दुशिंगे हा कार चालवत होता। त्याने कार ब्राह्मणी येथील इंग्लिश मीडियम शाळेच्या मोकळ्या जागेत उभी केली। तेथे वकील दाम्पत्याच्या तोंडावरची पट्टी किरणने काढली व तुमच्या मुलाचे कोणतेही मॅटर नाही, तुम्ही आम्हाला किती पैसे देणार हे सांगा अशी विचारणा केली। त्यावर वकिलांनी पैसे नसल्याचे सांगितले। मॅडमच्या खात्यातील काही पैसे आरोपी किरणने दुसऱ्या खात्यावर ट्रान्सफर केले। त्यानंतर कार ब्राह्मणी येथील वन विभागाच्या मोकळ्या जागेत निर्जन स्थळी नेली। तेथे किरणने पुन्हा पैशाची मागणी केली असता वकील साहेबांनी पैसे नसल्याचे सांगितले। वकील साहेब व मॅडम किरणला सोडून देण्याची विनंती करत होते, पण पैसे द्या मग सोडतो असे किरण त्यांना म्हणत होता। रात्री बराच वेळ झाला होता। किरणने वकील साहेब व मॅडमच्या डोक्यात प्लास्टिकची पिशवी घालण्यास सांगून वरून चिकट टेप लावण्यात आला। पुढे गेल्यानंतर एकाच्या घरातून साड्या घेतल्या। आणखी पुढे गेल्यानंतर एका हॉटेलमधून गोण्या घेऊन त्यात दगड भरले। कार उमरे गावातील स्मशानभूमीच्या विहिरीजवळ घेऊन जाऊन वकील साहेबांचा मृतदेह साडीत गुंडाळला। नंतर मॅडमचा मृतदेह साडीत गुंडाळून गोणीत घालून दगडासह विहिरीत फेकल्याची कबुली माफीचा साक्षीदार ढोकणे यांनी दिली। दरम्यान सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी तर आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट सतीश वाणी यांनी काम पाहिले।